नमस्कार, मी मोनल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या चॅनल टेक अ बाईट मध्ये। आज तुम्हाला मी विदर्भाची भाताचा एक स्पेशल पदार्थ दाखवणार आहे। त्याचं नाव आहे गोळा भात। तर हा भाताची रेसिपी खूपच सोपी आहे आणि खूपच चविष्ट हा भात होतो आणि स्वतःमध्ये ही एक कंप्लीट मील आहे। तर आपण बघूया हा भात कसा करायचा। तर मी त्याच्यासाठी 1 ते 1.5 कप बासमती लॉंग ग्रेन जो राईस असतो तो भिजत घातलेला आहे 1 तासभर। स्वच्छ धुवून घ्यायचंय पहिल्यांदा आणि मग 1 तास भिजत घालायचंय। त्याच्यानंतर आपण बघूया गोळ्यांसाठी आपल्याला काय लागतंय। तर मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडं दाटसर हे बेसन पीठ आपल्याला घ्यायचंय, खूप असं बारीक दळून आणायचं नाहीये। त्याच्यानंतर 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, हिंग घेतलेला आहे, लिंबाचा रस 1 चमचाभर घेतलेला आहे। आपण मीठ आणि तेल आवश्यकतेनुसार वापरूया। त्याच्यानंतर स्पाइस बॉक्स मधनं हळद, तिखट, मीठ आणि काळा मसाला आणि जिरे, मोहरी आणि धन्याची पूड आपण वापरूया। 10 ते 12 इथे मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे, बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि 1 चमचा दही घेतलेलं आहे आणि मी इथे 1 चमचा जिरे, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या त्याला बारीक वाटून घेतलेल्या आहे। पेस्ट त्याची करू नका, ते पेस्ट छान वाटत नाही, याला कुटून घ्या खलबत्त्यात। आणि आता आपण भाताला पहिल्यांदा शिजायला ठेवून देऊया। तर मी इथे 1 चमचाभर मोठा चमचाभर तेल घालून घेते एका भांड्यात। तेल जसं तापेल मग आपण त्याला फोडणी देऊया। खूप खमंग आणि खूप मस्त हा भात होतो। त्याच्यानंतर तेल इथे तापलेलं आहे, मी टाकलेलं आहे जिरं जरा तडतडलं की मग टाकूया मोहरी। त्यानंतर आपण याच्यात टाकूया हिंग, थोडा हिंग घालून घ्यायचा आहे। थोडी याच्यात आपण हळद घालणार आहे। तर गॅस थोडा बारीक असू द्या, कारण नाहीतर मग ती जी हळद आपण टाकतो ती करपते। तर गॅस इथे बारीक ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीला। त्यानंतर आपण जो बासमती राईस भिजत ठेवला होता 1 तासभर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आणि तो भात याच्यात तांदूळ याच्यात टाकून घ्यायचंय। हा 1.5 कप बासमती राईस मी इथे यूज केलेला आहे, तुम्ही नॉर्मल राईस सुद्धा यूज केला तरी चालेल। आणि याचं प्रमाण कसं असतं पाण्याचं आणि भाताचं डबल। तर जसं तुम्ही इथे 1.5 कप बासमती राईस घेतला तर मी इथे 3 कप पाणी याच्यात टाकून घेणार आहे। नॉर्मल आपण बासमती राईसला 1 कप पाणी घालतो, एका कपाला 1 कप, तर इथे मी 1.5 कप घेतलाय तर मी इथे डबल म्हणजे 3 कप पाणी टाकणार आहे। व्यवस्थित हे फोडणी सोबत भाताला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं याला तेलात व्यवस्थित परतून घेऊ। त्याच्यानंतर आपण इथे मीठ घालून घेणार आहे चवीनुसार। फक्त इथे भातापुरतं मीठ टाकायचंय, कारण गोळ्यांना मीठ वेगळ्याने आपण टाकणार आहे। तर मी इथे भातासाठी मीठ टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित। आणि ही माझी 6वी रेसिपी आहे विदर्भ स्पेशल। याच्या आधी पण मी 5 रेसिपी ऑलरेडी दिलेले आहे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देणार, ते पण बघायला विसरू नका। तर आपण इथे आता 3 कप पाणी घालून घेतोय। तर मी हा अर्धा कपाचा माप यूज करते, म्हणून मी इथे 6 वेळा पाणी त्यात टाकणार आहे। तर मी इथे टोटल एका कपाला 2 कप असं लक्षात ठेवायचं, असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं। कारण मऊसर तो भात असतो आणि भातासाठी पण आणि गोळ्यांसाठी पण आपल्याला पाणी लागतं, म्हणून थोडं पाणी याला जास्ती लागतं। तर व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहे आणि याला आपण मीडियम फ्लेम वरती झाकून याला एक उकळी काढून घेऊ आणि उकळी येऊस तर आपण गोळ्यांची तयारी करून घेणार आहे। तर
गोळ्यांसाठी आता आपण एका पॅन मध्ये बेसन पीठ भाजून घेणार आहे. तर बेसन पीठ भाजायसाठी आपल्याला तेल किंवा तूप असं काहीही वापरायची गरज नाहीये. तर इथे व्यवस्थित याला भाजून घ्यायचंय आणि खमंग वास आणि कलर चेंज होतपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचंय. तर बेसन आणि भाताचं म्हणजे तांदळाचं प्रमाण म्हणजे असं की जर तुम्ही 1.5 कप राईस घेताय तर इथे 1 कपचे गोळे पुरे त्याला होतील. तर आपण इथे असंच प्रमाण घेतलेलं आहे. 1 कप बेसन पीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि 1.5 कप राईस घेतलेला आहे. तर मी इथे व्यवस्थित त्याला खमंग भाजून घेणार आहे. काही लोक न भाजता पण हे गोळे करतात, पण त्यांनी काय होतं भाजून घेतल्याने आपले गोळे व्यवस्थित असे खमंग होतात आणि व्यवस्थित शिजतात. तर इथे याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती आपण या मिश्रणात सगळं घालून घेणार आहे. तर इथे या ठिकाणी हे थंड झालेलं आहे. आता याच्यात आपण आलं, जिरं आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती घालून घेतलेली आहे. कोथिंबीर आपण इथे टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात तिखट, मीठ, हळद आणि बाकी जिन्नस टाकून घ्यायचे. तर मी इथे टाकलेलं आहे दही. त्याच्यानंतर इथे टाकते तिखट. तर तिखट तुम्ही आपल्या चवीने टाका, कारण इथे ऑलरेडी आपण 2 मिरची टाकलेले आहे. त्याच्यानंतर हळद आणि धनेपूड मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही, नाहीतर हे सैल होतील आणि व्यवस्थित गोळे होणार नाही. मीठ टाकते चवीने. त्यानंतर मीठ मिक्स करून याच्यात आपण टाकणार आहे 2 ते 3 चमचे तेल. खूप पाण्याचा वापर आपण इथे करणार नाही, अगदी हपका आपल्याला मारायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहे. बघणार आहे आपल्याला किती पाणी लागणार आहे, मग तसं आपण यूज करणार आहे. एकदम पहिल्यांदाच पाणी घालू नका. तर इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता एकदम थोडं पाणी घेऊन आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जोपर्यंत हे जीव होत नाही आणि एक गोळा असा त्याचा होत नाही. आणि खूप घट्ट आपल्याला हे गोळे असे दाबून असं बांधायचे नाहीये. ते शिजताना मग असे कडक ते शिजतात आणि होत नाही ते व्यवस्थित. तर इथे मी आता तुम्ही बघताय हे थोडं एकजीव होत आहे आणि एक सोबत आलेलं आहे पीठ. परत थोडंसं तेल आपण याच्यात टाकणार आहे, 1 चमचाभर, 1/2 चमचाभर, आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हाताचं जे पीठ आहे ते निघून जाईल व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर याला परत मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मग आपण याचे गोळे करून घेणार आहे. तर या ठिकाणी मी थोडं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक मस्त असा गोळा असं हलक्या हाताने दाबून घ्यायचंय, पण त्याच्यावरती तुमच्या बोटांचे निशाण असे उमटले पाहिजे. तर या ठिकाणी असे गोळे तयार करून घ्या. खूप घट्ट बांधायचे नाहीये, ते लक्षात ठेवायचंय, कारण ते शिजताना शिजल्यानंतर ते असे कडक होतात, असे मऊ होत नाही. तर या ठिकाणी आता आपल्याला सर्व गोळे असे तयार करून घ्यायचे. तुम्ही गोलही करू शकता, आकार जसं तुम्हाला वाटतो तसं तुम्ही ठेवू शकता. तर आणि एकीकडे आपण भात शिजत ठेवलेला आहे, त्याला उकळी आली असेल. तर आता आपण हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आपण हे गोळे आता व्यवस्थित त्याच्यामध्ये सोडून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भाताला मस्त उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी गोळे टाकून देते. हे तुम्ही पाहू शकता 1.5 कपाला हे एवढे 1 कपाचे गोळे व्यवस्थित पुरे होतात आणि 3 ते 4 लोकांना हा भात व्यवस्थित पुरतो. तर आता या ठिकाणी चमच्याच्या हेल्पनी आपल्याला या गोळ्यांना व्यवस्थित खाली दाबून घ्यायचंय, सो दॅट ते आतमध्ये जाऊन ते व्यवस्थित शिजतील. असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला झाकून मीडियम फ्लेम वरती 5 ते 7 मिनिटं झाकून शिजवायचं आहे. मग गॅस लो करूया आपण आणि मग परत याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचंय. तर त्या मध्ये आपण याची फोडणी तयार करून घेणार आहे. तर फोडणीसाठी मी इथे टाकलेलं आहे 2 ते 3 मोठे चमचे तेल. त्यानंतर मी इथे टाकली आहे मोहरी तळतळली की मग टाकायचे जिरं, हिंग, त्यानंतर कढीपत्त्याचे पानं,
आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आपण बारीक चिरलेला सांबार आहे म्हणजेच कोथिंबीर ती आपण ह्याच्यात घालून घेणार आहे. मिरची टाकून दिलेली आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही आपली आता तयार झालेली आहे फोडणी. आणि इन बिटवीन मी इथे ताकाचं फोडणीचं ताक सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी बघायची आहे. फोडणीचं ताक एकदम मस्त याच्यासोबत जातं. तर हा या ठिकाणी हे ताक तयार झालेलं आहे. तुम्ही कढीही करू शकता. तर मी इथे ताक केलेलं आहे. तर फोडणीचं ताक तयार झालेलं आहे. आणि आता आपण बघूया भात झालाय की नाही. तर या ठिकाणी भात झालेला दिसतोय पण गोळ्यांना थोडा अजून वेळ लागतो. तर इथे एकूण 7 मिनिटं हा भात इथे शिजवलेला आहे. यानंतर आपल्याला परत गॅसला पूर्णपणे कमी करायचं आहे, लो याच्यावरती याला परत 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचंय. म्हणजे एकूण आपण 15 ते 17 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. गोळा तुम्हाला चेक करायचा आहे. भात शिजतो पण गोळा व्यवस्थित शिजायला हवा. तर आता हे 15 मिनिटानंतर मी टोटल 15 मिनिटानंतर बघते तर भात पण व्यवस्थित शिजलेला आहे. आणि तुम्हाला एक गोळा मी फोडून दाखवते त्याने तुम्हाला अंदाज येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता गोळा पण व्यवस्थित आतून सुद्धा शिजलेला आहे आणि भात असा मोकळा पण मऊ झालेला आहे. तर आता आपण याला सर्व करून घेऊया. तर यासाठी मी एका प्लेटमध्ये टाकते पहिल्यांदा भात. तुम्ही पाहू शकता भात मस्त झालेला आहे. करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता दाणा व्यवस्थित शिजलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की आपल्या घरी एकदा तरी ट्राय करा, मस्त होते. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडेल केल्यानंतर. तर आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे. तुम्ही जर ही रेसिपी करता तर त्यात काय व्हेरिएशन करता. आणि मी इथे टाकलेली आहे खमंग फोडणी त्यावर आणि सोबत ताक. तर हे मस्त एक कम्प्लीट मील आहे. आणि इथे तुम्हाला मी गोळा फोडून दाखवते आहे. तर तुम्ही बघू शकता गोळा पण व्यवस्थित आतून शिजलेला आहे. तर हा गोळा भातात असा चुरायचा असतो आणि मग ते ताकासोबत मस्त याच्यावरती ताव मारायचा असतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईकचं बटन नक्की दाबा. आणि चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. भेटूया नेक्स्ट भागात.